नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार आरोप तोडकर, विज्ञान शिक्षक चैतन्य विद्यालय निरा नरसिंहपूर. तर आपण काय बघतोय, टॉपिक नंबर 6 कंपोजिशन ऑफ मॅटर हा टॉपिक आपण बघतोय. येते लक्षात. त्यातला पुढचा पार्ट आपण बघूयात, टाइप्स ऑफ इलेमेंट्स. एक ॲक्टिव्हिटी आहे बघा. टेक द फॉलोइंग ऑब्जेक्ट. काय करायचे, ऑब्जेक्ट घ्यायचे कोणते, आयर्न नेल, शीट, कॉपर वायर, ॲल्युमिनियम वायर, पीस ऑफ कोल, रब इच अदर ऑन अ फ्रेश सरफेस ऑफ सँडपेपर. आणि सँडपेपरवरती रब करायचे, घासायचे. बघा, हॅमर इच ऑब्जेक्ट विथ फोर्स. आणि हातोड्याने काय करायचे, त्यांना ठोकायचे. बघा, टेक केअर. बघा, आणि हे हे करताना काळजी घ्यायची. टेक केअर नॉट टू हर्ट युअर सेल्फ. तुम्हाला काय दुखापत होऊ नये याची काळजी घ्यायची. रेकॉर्ड युअर ऑब्झर्वेशन टेबल. काय केलंय बघा, साधं सोपं. काय घेतलेत, आयर्निल लोखंडी खिळा किंवा शीट, पत्रा असेल किंवा खिळा असेल, कॉपर वायर तांब्याची तार, ॲल्युमिनियम वायर ॲल्युमिनियमची तार, कोळसा हे घेतलेलं आहे. ह्याला काय करायचं, सँडपेपरने घासायचं या सगळ्या ऑब्जेक्टला. म्हणजे लोखंडी खिळ्याला, कॉपर वायरला, ॲल्युमिनियम वायरला किंवा कोळशाला सँडपेपरने घासायचं. त्याच्यानंतर हातोडा घ्यायचा आणि त्यांना ठोकायचं. आणि काय होतंय ते फक्त ऑब्झर्वेशन टेबलमध्ये लिहायचं. बघा, काय होणार आहे बघा, साधी सोपी ॲक्टिव्हिटी आहे. बघा, ऑब्जेक्ट इट्स सरफेस शायनी, यस ऑर नो. जर सरफेस सँडपेपर घासल्यानंतर जर चमकत असेल तर यस, नसेल तर नाही. बघा, नो. बघा, आयर्न नेल सँडपेपरने घासल्यानंतर सरफेस चकाकतो का किंवा शायनी होतो का, यस. हा सरफेस काय होणार आहे, शायनी होणार आहे. कॉपर वायर सँडपेपर घासल्यानंतर सरफेस ह्याचा सुद्धा काय होणार आहे, शायनी होणार आहे, यस. त्यानंतर ॲल्युमिनियम वायर ह्याचा सुद्धा सरफेस सँडपेपर घासल्यानंतर काय होणार आहे, शायनी म्हणजे चकाकणार आहे ते. त्यानंतर कोलपीस, कोळशाला तुम्ही सँडपेपरने घासलं तर काय होणार आहे, सरफेस चकाकणार आहे का, शायनी सरफेस असणार आहे का, त्याचा नसणार आहे, ह्याचा सरफेस शायनी नसणार आहे. त्यानंतर दुसरा एक टेबल आहे बघा. डज द शेप फ्लॅटन ब्रेक इंटू स्मॉल पीसेस ऑन हॅमरिंग. जर त्याला हातोड्यानं आदळत तर सरफेस काय होईल, फ्लॅट होईल, म्हणजे पसरट होईल. हातोड्याने खेळ्यावरती जर आदळत तर खेळा काय होतो, पसरट होतो, सपाट होतो. असा होईल का, किंवा तुकडे होतील त्याचे, हे ह्या ऑब्झर्वेशन टेबलमध्ये लिहायचे. जर तुम्ही लोखंडी खेळायला जर तुम्ही हॅमरने किंवा हातोड्याने जर तुम्ही त्याच्यावरती फोर्स अप्लाय केला, आदळत, तर काय होणार आहे, तो काय होणार आहे, फ्लॅट होणार आहे. ऑन हॅमरिंग द आयर्न नेल बिकम्स फ्लॅट. येते लक्षात. आदळल्यानंतर लोखंडी खेळा काय होणार आहे, सपाट होणार आहे. त्यानंतर कॉपर वायर, यस, ऑन हॅमरिंग कॉपर वायर बिकम्स फ्लॅट. आदळल्यानंतर हातोड्याने कॉपर वायर काय होणार आहे, एकदम फ्लॅट होणार आहे, म्हणजे पत्र तयार होणार आहे त्यांचा. त्यानंतर ॲल्युमिनियम वायर, ह्याला सुद्धा तुम्ही जर ऑन हॅमरिंग द ॲल्युमिनियम वायर बिकम्स फ्लॅट, त्याच्यावरती हातोड्याने आदळल्यानंतर हा ॲल्युमिनियमचा सुद्धा काय होणार आहे, फ्लॅट होणार आहे. ॲल्युमिनियम वायर म्हणजे पत्र तयार होणार आहे. येते लक्षात. आणि पुढचा एक महत्वाचा काय आहे, कोलला जर तुम्ही ऑन हॅमरिंग द कोल ब्रोकन इन टू स्मॉल पीसेस. तुम्ही जर कोळशावरती हातोड्याने काय केलं, हॅमर केलं, तर काय होणार आहे, कोळशाचे छोटे छोटे काय होणार आहेत, तुकडे होणार आहेत. लक्षात राहू देत. काय होणार आहे, छोटे छोटे. इट ब्रोकन इन टू स्मॉल पीसेस. हा काय होणार आहे, छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये काय होणार आहे, कन्वर्ट होणार आहे. हा काही फ्लॅट होणार नाहीये. इथे लक्षात. म्हणजे काय लक्षात येते तुम्हाला, आयर्न, कॉपर, ॲल्युमिनियम हे काय आहेत, एक आहेत. आणि वेगळा कोण आहे, कोलपीस काय आहे, वेगळा आहे. बघा, ऑल ऑब्जेक्ट इन द अबव ऍक्टिव्हिटी आर मेड ऑफ इलेमेंट्स. प्रत्येक जण इलेमेंट्सने बनलेले. कोणता, आयर्न घ्या, कॉपर घ्या, ॲल्युमिनियम घ्या किंवा कोल घ्या. येते लक्षात. आयर्न हा इलेमेंट पासून बनला आहे. कॉपर हे सिम्बॉल आहेत. आयर्नचा सिम्बॉल आहे पी, कॉपरचा CU, ॲल्युमिनियमचा AL अँड कोल इज मेड अप ऑफ इलेमेंट कार्बन. आणि कोल कशापासून बनलेला आहे, कार्बन ह्या इलेमेंट पासून बनलेला आहे. त्याचा सिम्बॉल काय आहे, C. बघा, रिस्पेक्टिव्हली फिल द टेबल ऑन द बेसिस ऑफ ऑब्झर्वेशन ऑप्टेन ऑन डुईंग अबाव टेस्ट ऑन इच ऑफ द ऑब्जेक्ट. वरची टेस्ट जी आपण केली त्याचे ऑब्झर्वेशन आहेत ते ह्या टेबलमध्ये लिहायचे. ह्या टेबलमध्ये बघा, इलेमेंट्स हॅव्हिंग शायनी सरफेस. कोणकोणते इलेमेंट शायनी सरफेस आहेत, लक्ष राहू देत. काय, आयर्न, कॉपर अँड ॲल्युमिनियम. बरोबर आहे का, आयर्न, कॉपर आणि ॲल्युमिनियम ह्यांचे काय आहेत, आयर्न, कॉपर आणि ॲल्युमिनियम ह्यांचे सरफेस कसे आहेत, शायनी आहेत. विच एलिमेंट्स फ्लॅट ऑन हॅमरिंग. कोणते एलिमेंट्स
हॅमर केल्यानंतर फ्लॅट होणार आहेत, सपाट होणार आहेत, आदळल्यानं त्याच्यावरती हातोड्यानं मारल्यानंतर ते सपाट होणार आहेत. तेच आयर्न, कॉपर आणि ॲल्युमिनियम. These elements becomes flat on hammering. Which elements with a dull surface? कोणत्या एलिमेंटचा सरफेस डल आहे, म्हणजे नॉन शायनी आहे, शायनी नाही आहे, त्याला काय म्हणतात, डल म्हणतात. असा कोणता एलिमेंटचा सरफेस आहे, तर कोणत्या, कोलचा. तो कशापासून म्हणलाय, कार्बन पासून. एलिमेंट्स दॅट ब्रेक ऑन हॅमरिंग, काय आहे तिथं, कोल. काय आहे, कोल आहे किंवा कार्बन आहे. बरोबर आहे का. म्हणजे काय, आयर्न म्हणजे FeCuAl, आयर्न, कॉपर आणि ॲल्युमिनियम हे कसे आहेत, शायनी सरफेस आहे ना, दे फ्लॅटन ऑन हॅमरिंग. हे कसे तिने काय होतात, शायनी सरफेस आहे, हॅमर केल्यानंतर काय होतात, फ्लॅट होतात, सपाट होतात. परंतु कार्बन, कोल किंवा कार्बन कोणत्या एलिमेंट पासून म्हणलाय, कार्बन पासून. त्याला कसं, त्याचा सरफेस कसा आहे, डल, अँड ऑन हॅमरिंग इट ब्रोकन डाऊन इनटू स्मॉल स्मॉल पीसेस. आणि त्याच्यावरती हातोड्याने मारल्यानंतर काय होतात, त्याचे छोटे छोटे तुकडे होतात. बघा, यू नोटीस दॅट एलिमेंट्स आर डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज लाईक लस्टर, पेलनेस, मेलेबिलिटी, ब्रिटलनेस. येते लक्षात. हे मेटल आणि नॉन मेटल टॉपिक आहे, त्यावेळी खूप डिटेलमध्ये होणार आहे. तरी सुद्धा लक्षात राहू देत की वेगवेगळ्या प्रॉपर्टीज असतात एलिमेंटच्या. लाईक लस्टर, लस्टर म्हणजे चकाकी, पेलनेस म्हणजे चकाकी नसणे. त्यानंतर मेलेबिलिटी म्हणजे काय, मेलेबिलिटी, ब्रिटलनेस म्हणजे काय, आपण काय करू शकतो, त्याच्यापासून तारा तयार करू शकतो, त्यालाच मेलेबिलिटी म्हणतात. ब्रिटलनेस म्हणजे ठिसूळपणा. अकॉर्डिंग टू दॅट एलिमेंट्स आर क्लासिफाईड. इन अर्ली टाइम्स द एलिमेंट्स वेअर क्लासिफाईड इंटू मेटल, नॉन मेटल आणि नॉन मेटल. पूर्वीच्या काळी एलिमेंट ह्याच प्रॉपर्टीजवरून क्लासिफाय करायचे. कसे क्लासिफाय करायचे, तर मेटल आणि नॉन मेटल ह्या दोन पार्टमध्ये पहिल्यांदा एलिमेंट काय करायचे, क्लासिफाय करायचे. म्हणजे साधं सोपं. हे कॅरेक्टर विचारात घ्यायचे आणि एलिमेंट्स काय करायचे, दोन ग्रुपमध्ये क्लासिफिकेशन करायचे. कोणत्या दोन ग्रुपमध्ये, मेटल आणि नॉन मेटल. आफ्टर इन्व्हेन्शन ऑफ न्यू एलिमेंट्स अ न्यू टाइप मेटलॉइड इज डिस्कवर्ड. शोध लागल्यानंतर एक नवीन प्रकारचे एलिमेंट शोधले गेले, त्यालाच काय म्हणतो आपण, मेटलॉइड. काय म्हणतो, मेटलॉइड. येते लक्षात. एलिमेंट्स पहिल्यांदा कसे क्लासिफाय केले, मेटल्स अँड नॉन मेटल्स. आणि त्याच्यानंतर अजून एक शोध लागला नवीन टाईपचा, त्यालाच काय म्हणतो आपण, मेटलॉइड. लक्षात राहू देत. मेटलॉइड इज डिस्कवर्ड. डिटेल स्टडी ऑफ these type elements can be made in chapter metals and non metals. तरी लक्षात राहू देत की मेटल्स काय केले, मेटल्स, there are three types of metals on periodic table, किंवा metals are classified into three groups, मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड. कोणत्या प्रॉपर्टीज वरून, त्यांना लस्टर आहे का, म्हणजे शायन आहे का, त्यानंतर हॅमर केल्यानंतर ते फ्लॅट होतात का पीसेसमध्ये, म्हणजे ब्रिटलनेस. येते लक्षात. अशा वेगवेगळ्या प्रॉपर्टी विचारात घेऊन एलिमेंट काय केले, तीन ग्रुपमध्ये क्लासिफाय केले. कोणते, मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्समध्ये. आता तिघांचे खूप डिटेल नाही, परंतु बऱ्यापैकी प्रॉपर्टीज आपण बघूयात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, मेटल्स, नॉन मेटल्स, मेटलॉइड कसे ग्रुप करतात ते एकदा बघूयात. बघा, मेटल, नॉन मेटल, मेटलॉइड्स. बघा, हॅव मेटलिक लस्टर म्हणजे काय, एक मेटलचं चकाकी असते. बघा, कोणते मेटल घ्या, त्यांना काय असते, एका प्रकारची चकाकी असते. त्यानंतर नॉन मेटल्स डू नॉट हॅव लस्टर म्हणजे काय, वीट असू द्या, कोळसा असू द्या, येते लक्षात, लाकूड असू द्या, पॅन्डर प्लास्टिक असू द्या, ह्यांना एक शाईन नसतात, ह्यांची सरफेस कशी नसतात, शायनी नसतात, किंवा लस्टर म्हणजे चकाकी त्यांना नसते. देन मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ हिट अँड इलेक्ट्रिसिटी. मेटल्स कसे असतात, गुड कंडक्टर असतात. कशाचे, हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे. येते लक्षात, म्हणजे उष्णतेचे आणि विद्युतचे काय असतात, ते सुवाहक असतात. लक्षात राहू देत. येते लक्षात. आपण घरी वायरिंग आहे आपल्यामध्ये, आपल्या घरी, येते लक्षात, इलेक्ट्रिसिटी वायरिंग, ते कशाचं बनलेलं असतं, ॲल्युमिनियम किंवा कॉपरचं. आणि आपल्या घरची भांडी सुद्धा, येते लक्षात, भांडी सुद्धा ज्याच्यामध्ये आपण अन्न शिजवतो, येते लक्षात, पाणी तापवतो, अशी भांडी सुद्धा कशाची असतात, मेटलचे असतात. बिकॉज मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ते नॉन मेटल्स, बघा, बॅड कंडक्टर्स ऑफ हिट अँड इलेक्ट्रिसिटी. नॉन मेटल काय असतात, बॅड कंडक्टर्स म्हणजे ती काय, हिट आणि इलेक्ट्रिसिटी काय करू शकत नाहीत, कंडक्ट करू शकत नाहीत, म्हणजे वाहून येऊ शकत नाहीत. येते लक्षात. त्यानंतर मेटल्स आर मेलेबल अँड डक्टाईल म्हणजे काय, आपण करू शकतो त्यांना ओढून तारा करू शकतो किंवा ठोकून पत्रे तयार करू शकतो. त्यालाच प्रॉपर्टीला काय म्हणतात, मेलेबल आणि डक्टाईल. मेलेबल म्हणजे काय, वी कॅन ड्रॉन थिन वायर फ्रॉम अ मेटल, त्यालाच काय म्हणतो, मेलेबिलिटी प्रॉपर्टी. दिस प्रॉपर्टी ऑफ मेटल आर कॉल्ड मेलेबिलिटी. अँड डक्टिलिटी मीन्स ऑन बिटिंग द मेटल्स आर कन्वर्ट्स इनटू थिन शीट. त्याच्यावरती जर तुम्ही आघात केलात, आदळवलत,
किंवा आघात केलात तर तो मेटल काय होतात, एका पातळ अशा पत्र्यामध्ये कन्वर्ट होतात. त्यालाच काय म्हणतात, डक्टिलिटी प्रॉपर्टी म्हणतात. बघा, आर नायदर मेलेबल नॉर डक्टाईल. लक्षात राहू देत, नॉन मेटल मेलेबल असतात आणि डक्टाईल ही नसतात. बघा, मेटल्स आर इन सॉलिड स्टेट. मेटल कोणत्या स्टेटमध्ये असतात, सॉलिड स्टेटमध्ये असतात. नॉन मेटल्स आर इन सॉलिड, लिक्विड और गॅसियस स्टेट. कंटेन वन काइंड ऑफ आयटम्स. मोनोॲटॉमिक्स असतात, एकाच प्रकारचे आयटम ह्याच्यामध्ये असतात. मेटल्समध्ये मोनोॲटॉमिक असतात. त्यानंतर नॉन मेटल्स आर मोनोॲटॉमिक और डायटॉमिक. दोन किंवा दोन प्रकार जास्त टाईपचे आयटम ह्याच्यामध्ये असतात. हे नवी गेल्यानंतर आपण शिकणार आहे डिटेलमध्ये, मोनोॲटॉमिक आणि मोनोॲटॉमिक, डायटॉमिक, पॉलिॲटॉमिक. जे थोडक्यात बघा, ज्यांचे मॉलिक्यूल एकाच आयटमपासून बनलेले असतात त्यांना मोनोॲटॉमिक म्हणतात. ज्यांचे मॉलिक्यूल दोन ॲटम पासून बनलेत त्यांना डायटॉमिक म्हणतात. द मॉलिक्यूल ऑफ element or example बघा, मेटलचे आयर्न, कॉपर, सोडियम, कॅल्शियम. these are examples of metal. then solid non metals found in three states: solid, liquid, gases. सॉलिड मध्ये कार्बन, सिलिकॉन, फॉस्फरस हे नॉन मेटल आहेत. लिक्विड मध्ये ब्रोमीन, गॅसेस मध्ये हायड्रोजन, क्लोरीन. आणि मेटलॉइड्स बघा, द सबस्टन्सेस. एक सिंपल डेफिनेशन बघायचं असेल तर बघा, सबस्टन्सेस दॅट कन्सिस्ट प्रॉपर्टीज ऑफ बोथ मेटल्स ॲज वेल ॲज नॉन मेटल्स, बट इट इज व्हेरी डिफिकल्ट टू kept these substances in metals or in non-metal. That's why they are grouped in a separate. That's why they are grouped separately in a मेटलॉइड. त्याच्यामुळे ते मेटलॉइडमध्ये काय करतात, त्यांना वेगळं काय करतात, सेपरेट करतात. थोडक्यात काय की असे सबस्टन्स आहेत की जे मेटलच्या आणि नॉन मेटलच्या दोघांचे प्रॉपर्टी त्यांच्याविषयी असतात. त्यांना मेटलमध्ये ठेवता येत नाही आणि नॉन मेटलमध्ये ठेवता येत नाही, म्हणून त्यांना काय करतात, एका स्पेशल ग्रुपमध्ये ठेवतात. त्यालाच काय म्हणतो आपण, मेटलॉइड. बघा, प्रॉपर्टीज आर मिडवे बिटवीन मेटल्स अँड नॉन मेटल्स. आताच म्हणल्याप्रमाणे दोघांच्या प्रॉपर्टी यांच्यामध्ये असतात, मेटलच्या असतात आणि नॉन मेटलच्याही असतात. कंटेन वन काइंड ऑफ आयटम. इथे लक्षात, एकच प्रकारचे आयटम याच्यामध्ये असतात म्हणून त्यांना मोनोॲटॉमिक म्हणतात. फॉर एक्झाम्पल, एकच मोनो म्हणजे काय, वन. इथे लक्षात, एकच प्रकारचे आयटम असतात, एकच आयटम पासून स्ट्रक्चर बनलेलं असतं. इथे लक्षात, म्हणजे एकाच प्रकारच्या आयटम पासून, एकच नाही, एकाच प्रकारच्या आयटम पासून. इथे लक्षात, फॉर एक्झाम्पल, बोरॉन, जर्मेनियम, सिलिकॉन, आर्सेनिक, अँटिमनी, बिस्मथ. दिज आर मेटलॉइड्स. हे काय आहेत, मेटलॉइड्स आहेत. लक्षात राहू देत. बघा, नेक्स्ट टाइप्स ऑफ कंपाऊंड. आता कंपाऊंडचे टाईप आपण बघूयात. बघा, त्याच्यासाठी एक ऍक्टिव्हिटी आहे. टेक इव्हॅपोरेटिंग डिश, ट्रायपॉड स्टँड, बर्नर, एटसेट्रा. देन केमिकल्स, कांपूर, वॉशिंग सोडा, विट्रॉल, शुगर, ग्लुकोज, युरिया, एटसेट्रा. बघा, ऍक्टिव्हिटी आहे. कीप अ इव्हॅपोरेटिंग डिश ऑन अ ट्रायपॉड स्टँड. काय करायचं, इव्हॅपोरेटिंग डिश ट्रायपॉड स्टँडवरती काय करायची, ठेवायची. इव्हॅपोरेटिंग डिश काय करायची, ट्रायपॉड स्टँडवरती ठेवायची. टेक सम कापूर इन द इव्हॅपोरेटिंग डिश. इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये काय करायचं, थोडा कापूर घ्यायचा. हिट द कांपूर इन द डिश स्ट्रॉंगली विथ द हेल्प ऑफ बर्नर. आणि ह्या इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये कांपूर टाकलाय बघा, त्या कांपूरला काय करायचं, हिट करायचं. बघा, विथ द हेल्प ऑफ बर्नर. हा बर्नर आहे, त्या बर्नरने काय करायचं, हिट करायचं. बघा, अँड फाइंड आउट व्हॉट रिमेन्स बिहाइंड इन द इव्हॅपोरेटिंग डिश. आणि इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये शेवटी काय शिल्लक राहतं, कापूर तापवल्यानंतर ते काय करायचे, बघायचं आपल्याला. बघा, पुढे बघूयात. रिपीट द प्रोसिजर युझिंग लाईमस्टोन, वॉशिंग सोडा, ब्लू विट्रॉल, शुगर, ग्लुकोज, युरिया इन्स्टेड ऑफ कापूर. कापराच्या ऐवजी तुम्ही काय, कापरानंतर तुम्ही कांपूरनंतर तुम्ही वॉशिंग सोडा, ब्लू विट्रॉल, शुगर, ग्लुकोज, युरिया असे वेगवेगळे सबस्टन्स काय करायचे, त्या इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये घ्यायचे आणि त्यांना काय करायचं, हिट करायचं. आणि ऑब्झर्वेशन काय करायचे, ऑब्झर्वेशन टेबलमध्ये लिहायचे. बघा, रेकॉर्ड युअर ऑब्झर्वेशन इन द ऑब्झर्वेशन टेबल. डू दिस ऍक्टिव्हिटी केअरफुली अंडर द सुपरविजन ऑफ युअर टीचर्स. ॲज सम पावडर्स मे कॅच फायर. काय पावडर फायर कॅच करू शकतात, त्यामुळे टीचर सुपरविजनमध्ये हे करा. बघा, पावडर इन द इव्हॅपोरेटिंग डिश. दोन दिलेत, कांपूर आणि लामस्टोन बघूयात. बघा, दोनच, बाकी तुम्ही लिहू शकता, दोनच बघूयात. वेदर देर वॉज अ रेसिड्यू, नो रेसिड्यू इन द इव्हॅपोरेटिंग डिश. रेसिड्यू आहे किंवा नाही. बघा, कांपूर, यस, थोडा रेसिड्यू राहील कापूर जाळल्यानंतर. त्यानंतर लाईमस्टोन नंतर सुद्धा हे रेसिड्यू शिल्लक राहील. कलर ऑफ द रेसिड्यू, कांपूरचा रेसिड्यूचा कलर कसा असेल, ब्लॅक असेल. कसा असेल, ब्लॅक असेल. आणि लाईमस्टोनचा कलरलेस किंवा कसा असेल, व्हाईट असेल. कलरलेस किंवा व्हाईट रेसिड्यू काय होईल, लाईमस्टोन जाळल्यानंतर तयार होईल. बघा, ह्या दोन ऑब्झर्वेशनच, म्हणजे एकाचा काय होतो, एक काळा रेसिड्यू तयार होतोय, दुसऱ्याचा व्हाईट किंवा कलरलेस रेसिड्यू तयार होतो. ह्याच्यापासूनच काय करू शकतो आपण, एक दोन ग्रुपमध्ये काय करू शकतो, कंपाऊंड डिवाइड करू शकतो. कसे, तर बघा, यू सॉ इन द अबव ऍक्टिव्हिटी दॅट ऑन हिटिंग स्ट्रॉंगली सम कंपाऊंड्स गिव्ह रेसिड्यू वाईल अदर्स डू नॉट गिव्ह एनी रेसिड्यू और गिव्ह अ ब्लॅकिश रेसिड्यू.
काय सबस्टन्स रेसिड्यू म्हणजे काय, जाळल्यानंतर शिल्लक राहणारा पदार्थ, त्याला रेसिड्यू म्हणतात. जर वरचे पदार्थ जर जाळले तर शिल्लक राहिलेला पदार्थ कसा असेल, कलरलेस असेल किंवा त्याला काही कलर असेल किंवा ब्लॅक असेल. इथे लक्षात, असे तिन्ही प्रकारचे असू शकतात. मोर एव्हर द ब्लॅक रेसिड्यू इज मेनली मेड ऑफ कार्बन. घरी साधं सोपं आहे. घरी तुम्ही साखर घेतलीत एका वाटीमध्ये आणि तुम्ही त्याला थोडा वेळ गॅसवर धरल्यानंतर काय होतो की साखर वाटीमध्ये घेतली आणि गॅसवर धरल्यानंतर ती जर हीट झाली पूर्णपणे तर खाली काय राहतो, एक ब्लॅक कलरचा रेसिड्यू तयार राहतो. त्याचा अर्थ काय, तर ब्लॅक कलर कशामुळे येतो साखर जाळल्यानंतर, तर कशामुळे, कारण तो कशापासून बनलेला आहे, कार्बन हा कॉन्स्टिट्युएंट किंवा घटक त्याच्यामध्ये आहे. म्हणून बघा, इज मेनली मेड अप ऑफ कार्बन. मोर एव्हर वेन सच कंपाऊंड्स आर स्ट्रॉंगली हिटेड इन एअर कंबाईन टू ऑक्सिजन फ्रॉम सम गॅसेस सबस्टन्सेस. येते लक्षात, असे सबस्टन्स जर तुम्ही जाळलेत तर ते काय होतात, हवेतल्या ऑक्सिजन बरोबर कंबाईन होतात आणि वेगळ्या प्रकारचे सबस्टन्स तयार होतात. ब्लॅक कलर्ड कार्बन रिमेन बिहाइंड ॲज अ रेसिड्यू. दिस कंपाऊंड्स आर कॉल्ड ऑर्गॅनिक कंपाऊंड और कार्बन कंपाऊंड. लक्षात राहू देत की जे सबस्टन्स जाळल्यानंतर मागं ब्लॅक रेसिड्यू शिल्लक राहतो, म्हणजे मागं काय राहतो, शिल्लक काळा पदार्थ शिल्लक राहतो. एखादी वस्तू जाळल्यानंतर मागं जर काळा पदार्थ शिल्लक राहिला तर किंवा ब्लॅक रेसिड्यू जर शिल्लक राहिला तर अशा कंपाऊंडला काय म्हणतात, ऑर्गॅनिक कंपाऊंड किंवा कार्बन कंपाऊंड. आता वरच्यामध्ये बघा, द हायड्रोकार्बेट्स, बघा द मटेरियल लाईक कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, हायड्रोकार्बन्स, फॉर एक्झाम्पल पेट्रोल, कुकिंग गॅस आर मेड अप ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. हे सगळे कशापासून बनलेले आहेत, ऑर्गॅनिक कंपाऊंड पासून बनलेले आहेत. द कांपूर, शुगर, ग्लुकोज, युरिया इन द अबव ऍक्टिव्हिटी आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड. वरच्या ऍक्टिव्हिटीमध्ये कांपूर, युरिया, शुगर, ग्लुकोज हे काय आहेत, ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत. साधं सोपं बेसिक स्टेजला आहे. तुम्ही लक्षात राहू देत, एखादा सबस्टन्स जर बर्न केला आपण आणि त्यानं जर ब्लॅक रेसिड्यू सोडला पाठीमागे तर तो कोणता असतो, कोणता कंपाऊंड असतो, ऑर्गॅनिक कंपाऊंड. कारण ब्लॅक कलरचा रेसिड्यू काय तयार होतो, कारण तो कशापासून बनलेला आहे, कार्बन पासून बनलेला आहे. त्याच्यामुळं मागं ब्लॅक रेसिड्यू शिल्लक राहतो आणि म्हणूनच त्याला काय म्हणतात, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. लक्षात राहू देत, म्हणूनच त्याला काय म्हणायचं, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणायचं. लक्षात राहू देत. बघा त्यानंतर बघा, द ऑन द अदर हँड द कंपाऊंड्स दॅट डिकम्पोज ऑन स्ट्रॉंग हिटिंग टू लिव्ह अ रेसिड्यू बिहाइंड आर ऑर्गॅनिक सबस्टन्सेस. आणि दुसरे सबस्टन्स जर आपण जाळले आणि रेसिड्यू तयार झाले तर त्यांना सुद्धा काय म्हणतात, इन ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणतात. म्हणजे ब्लॅक कलर सोडून दुसऱ्या प्रकारे रेसिड्यू तयार होतात, कलरलेस किंवा व्हाईट रेसिड्यू काय होतात, तयार होतात. इथे लक्षात, किंवा वेगवेगळ्या कलरचे रेसिड्यू तयार होतात, त्यांना काय म्हणतात, इन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. बघा, कॉमन साल्ट, सोडा, ब्ल्यू विट्रिऑल, लाईमस्टोन आर इन ऑर्गॅनिक कंपाऊंड. हे कसे आहेत, इन ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत. बघा त्याच्या आधी एक ऑर्गॅनिक कंपाऊंड वर्सेस इन ऑर्गॅनिक कंपाऊंड. बघा साधा सोपा आहे, थोडक्यात बघूयात. बघा, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर कंपाऊंड्स इसेन्शियली हॅव्हिंग कार्बन ॲटम इन द स्ट्रक्चर अलॉंग विथ अदर ॲटम. लक्षात राहू देत, ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणलं की त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा कोणता ॲटम असणार आहे, कार्बन ॲटम. त्यानंतर दुसरे बाकीचे कंपाऊंड असतील, परंतु ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणलं की त्याच्यामध्ये कार्बन हा ॲटम 100% आला किंवा कार्बन इलेमेंट 100% आलं. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर द कंपाऊंड्स दॅट नॉट इसेन्शियली हॅव कार्बन ॲटम्स इन देअर स्ट्रक्चर. लक्षात राहू देत, इनऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये असं काही आवश्यकता नाही आहे काय असावा, कार्बन हा ॲटम त्याच्यामध्ये असावा. देन मेनली शो कोव्हॅलंट बॉन्डिंग शिकणार आहोत आपण. ह्यांच्यामध्ये काय आहे, कोव्हॅलंट बॉन्डिंग असतं ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये आयोनिक बॉन्डिंग असतं. लक्षात राहू देत. आणि लक्षात राहू देत, ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये इसेन्शियल हॅव कार्बन अँड हायड्रोजन ॲटम्स. ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कार्बन आणि हायड्रोजन ॲटम असतातच. देन कॅन हॅव एनी ॲटम एक्सेप्ट कार्बन हायड्रोजन डिरेक्टली बॉन्डिंग टुगेदर. लक्षात राहू देत, कार्बन आणि हायड्रोजन किंवा कुठलाही ॲटम याच्यामध्ये असू शकतो. कॅन हॅव एनी ॲटम एक्सेप्ट कार्बन आणि हायड्रोजन. कार्बन आणि हायड्रोजन सोडून कोणताही ॲटम त्याच्यामध्ये असतो. अँड डिरेक्टली बॉन्डेड टुगेदर, आणि काय असतात, एकामेकाबरोबर डायरेक्ट त्यांचं बॉन्डिंग झालेलं असतं. लक्षात राहू देत, मोस्ट कंपाऊंड्स आर कलरलेस. ऑर्गॅनिक कंपाऊंड कसे असतात, कलरलेस असतात. मोस्ट कंपाऊंड्स आर कलरफुल. इनऑर्गॅनिक कंपाऊंड कसे असतात, कलरफुल असतात. मोस्ट डू नॉट डिझॉल्व इन वॉटर ड्यू टू देअर हायड्रोफोबिसिटी. म्हणजे काय होतात, हे वॉटरमध्ये डिझॉल्व होत नाहीत. इथे लक्षात, पाण्यामध्ये डिझॉल्व होत नाही. एक एक्झाम्पल घेऊयात आपण, पेट्रोल, केरोसिन, रॉकेल. इथे लक्षात,
किंवा पेट्रोल डिझेल हे पाण्यामध्ये काय होत नाही, डिझॉल्व्ह होत नाहीत. मोस्ट कॅन डिझॉल्व्ह इन वॉटर ड्यू टू प्रेझन्स ऑफ आयोनिक बॉन्ड. आणि ह्याचं एक एक्झाम्पल घेऊयात आपण NaCl, सोडियम क्लोराईड. हा इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. हा पाण्यामध्ये काय होतो, डिझॉल्व्ह होतो, म्हणजे काय होतो, विरघळतो. इथे लक्ष राहू देत, इथे लक्षात काय थोडंफार लक्ष देईल, लक्ष राहू देत. पुढच्या स्टँडर्डमध्ये 9-10 स्टँडर्डमध्ये आपल्याला डिटेल होणार आहे. एक थोडा असावं तुम्हाला म्हणून बघा. दुसरा एक टाईप आहे बघा. इन ॲडिशन देर इज वन मोर टाईप ऑफ कंपाऊंड्स, नेमली complex compounds. The molecules of compounds have a complex structure formed by many atoms in the center of its structure, and metals are also included. लक्षात राहू देत. असे खूप मॉलिक्युल्स एकत्र येऊन कंपाऊंडचं स्ट्रक्चर तयार होतं. येते लक्षात, त्यालाच काय म्हणतात, कॉम्प्लेक्स कंपाऊंड असं म्हणतात. बघा एक्झाम्पल दिलेत. क्लोरोफिल कंटेन्स मॅग्नेशियम, हिमोग्लोबिन कंटेन बघा cyanocobalamin means vitamin B12 that contain cobalt. Some examples of complex compound. म्हणजे काय, एक खूप मॉलिक्युल्स एकत्र येऊन काय तयार होतो, कंपाऊंड तयार होतो. त्यालाच काय म्हणतात, कॉम्प्लेक्स कंपाऊंड असं म्हणतात. एक्झाम्पल लक्षात राहू देत. क्लोरोफिल असेल, येते लक्षात. एक्झाम्पल काय लक्षात राहू देत, क्लोरोफिल एक्झाम्पल लक्षात राहू देत. व्हेरियस बघा ॲटम्स इन द मॉलिक्युल्स ऑफ कंपाऊंड्स आर जॉईन्ड बाय केमिकल बॉन्ड्स. लक्षात राहू देत. हे वेगवेगळे काय असतात, ॲटम असतात, एकमेकाबरोबर जॉईन झालेले असतात. कशाने, केमिकल बॉन्डने. येते लक्षात, कशाने, केमिकल बॉन्डने. वी आर गोइंग टू लुक ॲट द लेटर. ह्याच्याविषयी नंतर आपण माहिती घेणार आहेत. येते लक्षात. अशा तुम्हाला व्हिडिओ समजला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. पुढचा पार्ट म्हणजे राहिलेला पुढचा ह्या टॉपिकचा भाग घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयातच. धन्यवाद.